आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। वंचितच्या लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर। वंचितकडून 11 उमेदवारांच्या नावाची घोषणा। हिंगोलीतून बीडी चव्हाणांना उमेदवारी तर सोलापुरातून राहुल गायकवाडांना तिकीट। 4 एप्रिलला प्रकाश आंबेडकर उमेदवारी अर्ज भरणार। प्रकाश आंबेडकर अकोल्यातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार। छत्रपती संभाजीनगरमधील पैठणमध्ये रावसाहेब दानवेंनी घेतलं संत एकनाथ महाराजांच्या समाधीचं दर्शन। वारकरी मुलांसोबत टाळ मृदुंगाच्या नादात रावसाहेब दानवे तल्लीन। सिंधुदुर्गच्या सावंतवाडीतील सुमारे 250 शस्त्र परवानाधारकांपैकी फक्त 13 जणांना शस्त्र जमा करण्याचे आदेश। यामध्ये मंत्री दीपक केसरकरांसह स्वातंत्र्यसैनिक वसंतराव केसरकर यांचाही समावेश। एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कपात। व्यावसायिक सिलेंडर 31 रुपयांनी स्वस्त। सिलेंडरची किंमत आता 1717 रुपयांवर। राज्यात आजपासून वीज बिलात किमान 50 रुपयांची वाढ होणार। महावितरणच्या वीज दरातही सरासरी 7.5% वाढ होणार। आजपासूनच नवीन दर लागू। विदर्भात पुढील 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा। कमाल तापमान 42 अंश सेल्सिअस पेक्षाही जास्त जाण्याची शक्यता। भारतीय हवामान विभागाचा इशारा। पुण्याच्या मावळमधील मालेवाडी गावातील महिलांची दररोज हंडाभर पाण्यासाठी भटकंती। पाण्यासाठी 3 किलोमीटर पायपीट करण्याची वेळ। बुलढाणा जिल्ह्यात अनेक भागात भीषण पाणी टंचाई। जिल्ह्यातील जलाशयात फक्त 14% जलसाठा शिल्लक। प्रशासनानं पाण्याचं नियोजन करण्याची नागरिकांची मागणी।